मंडळी वरती जागेमध्ये चाललो आहे. बघूया आता पिशवी घेऊन आलो आहे. बिया पडलेल्या जमवून घेऊन येणार आहे. आणि बघा हापूस आंब्याचं झाड, आंबे बघायला लागलेले आहेत. बघा दुसऱ्या कलवून देऊ जाऊया. हे जरा गोड आहे. हे बघा मंडळी, आता आई देखील आले. तर मंडळी आईने आता खड्यांचा गोळ्या इकडे वळवून दिला आहे. बघा आता नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी आज आलो आहे आमच्या जागेमध्ये. तर आता मंडळी पावसाळ्याची सोय करून ठेवतो आहे, ती म्हणजे लाकडं, मी फाटी बोलतो. तर आता मी, आई आणि पप्पा आणि असे तिघंजणं आलो फाटी आणायला. आणि आज सुट्टीचा दिवस, तर मला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता पप्पा तिकडे फाटी फोडायला गेले आहेत तिकडे जागेमध्ये. आणि आता सकाळचे जवळजवळ वाजलेत मंडळी, आता 9 वाजून गेलेले असतील. आणि आता मे महिना सुरू होत आहे ना, तर खूपसं ऊन लागतं. म्हणजे 9, 9:30 वाजल्यापासूनच उन्हाची झाडी चालू होते. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल काय नवीन असून चॅनल आपला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. थेट आलं आमच्या इकडे जागेमध्येच. प्रत्येक कोकणात ना प्रत्येक जागेला वेगवेगळी नावं असतात. तर आमच्या ह्या जागेलाचं नाव आहे टोटेरा. हे बघताय, अशी मोठमोठी शेतं आहे तिकडे. तिकडे सुपारीच्या बागा, इकडे कोकम आणि इकडे काजू. चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. तर आई फाटीकडून येते, तर पप्पा पुढे आहेत, आले तर तिकडे. आता फाटी फोडत आहेत. तर मंडळी मध्येच व्हिडिओची म्हणजे कोकणी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मध्येच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आल्यावर जागेमध्ये इकडे आता पप्पा फाटी फोडत आहेत. आणि इकडे आईने सर्व आता फाटी बांधून ठेवले आहेत. पप्पाने फाटी फोडले आहेत ना, सर्व आईने आता फाटी बांधून ठेवले ते बघा, गोविले अशा प्रकारे. इकडे वरती पण आहेत. आणि इकडे बघा काजू बिया पण खूप झाल्यात, सुकल्यात बिया काजूवरती. हे बघा मंडळी, हे वरच्या बांधातली फाटी आईने गोयले बांधून ठेवले. इकडे फोडायचे आहेत आणि पप्पा तिकडे खालती फाटी फोडत आहेत. चला आता मंडळी वरती जागेमध्ये चाललो आहे. बघूया आता पिशवी घेऊन आलो आहे. बिया पडलेल्या जमवून घेऊन येणार आहे. आणि बघा हापूस आंब्याचं झाड, आंबे बघायला लागलेले आहेत. बघा यावर्षी मंडळी जास्त नाही आंबे, कमी आहेत ते आंबे. आता अजून काही आंबे तयार नाही झालेत. तर आंबे तयार झाले ना, ते पप्पा मग गेल्याने काढतील. बघूया, तो देखील या घरी असतो ना, तर तो देखील व्हिडिओ बनवेन मी कदाचित आंबे काढण्याचा. तर इकडे बघूया किती काजूच्या बिया मिळतात त्या. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडची लाईफस्टाईल कशा प्रकारे असते तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे वरती पण बिया आहेत. चला जांभळं पण बघूया झालेत की नाही. ते जांभळीची पण झाडं आहेत वरती. मंडळी काजू खालती बिया पडलेल्या आहेत. थोड्या वेळाने जमायला सुरुवात करेन. आणि जमवण्याचा काही व्हिडिओ नाही करणार आहे, कारण सर्व काजूचे हात होतात, मग ते मोबाईलला लागतील. मग ते सर्व परत चिकचिकीत सर्व नाही करणार आहे ते.
सर्व बिया जमवून झाल्या ना तुम्हाला व्हिडिओच्या माध्यम पुढे दाखवतो. अरे चढतोय ना खालून वर तर दम लागल्यासारखं झालं आहे. बघूया करवंद पण झालेत काय बघूया. मंडळी करवंदांना आत्ता सुरुवात आहे पिकायची. हे बघा आंबट आहे. दुसऱ्या करवंदीवर जाऊया. हे जरा गोड आहे. कोकणची काली मैना असं बोलतात करवंदाना. हे बघा पिकले आहेत करवंद. आणि इकडे जांभळे नाहीत जांभळीवरती. यावर्षी नाही आली जांभोली. आंबे आलेत अधूनमधून. चला आता वरती आलो आहे तर बिया जमवायला आलो आहे. बिया जमवतो आणि नंतर मग फाटी लाकडं नेहान करायला सुरुवात करतो. तर मंडळी आता आज दिवसभर पप्पा लाकडी म्हणजे फाटी फोडत आहे आणि आईने मी दोघंजणं फाटी रस्त्यावर नेऊन ठेवणार. तर घरी नाही नेणार कारण मग घरी नेईपर्यंत मग आजच्या दिवसात सर्व ती फाटी नेऊन होणार नाही. आजच्या दिवसात फक्त ती फाटी आहेत ना लाकड्यात फोडलेली लाकडं बांधलेली आहेत ती रस्त्यावर नेऊन ठेवणार आणि रस्त्यावर नंतर मग गाडीत टाकून घरी नेणार असं करणार आहे. तर मंडळी इकडे आता वरती काजू बिया आणायला गेलो होतो. म्हणजे झाडांखालच्या पडलेल्या बिया जमवल्या आणि इकडे आता पप्पा फाटी फोडत आहेत. परंतु आता ते वरती चढले काजूवरती. हे बघा ते काजूवरती भरपूर काजू पिकलेत आहेत. तर काजू हलवणार आणि जेवढ्या पडतील तेवढ्या पटापट टिपणार. आणि वरतून जवळजवळ हे बघा किलोभर बिया जमवून आणल्यावरून बाप्पा चढले जातात काजूच्या झाडावरती. आता हलवत आहेत. भरपूर काजू पिकलेत आहेत. जेवढे पडतील तेवढ्या हे बिया जमवणार. नंतर मग हे फाटी वाहतूक. बघा मंडळी आता आई देखील आले. बघा बिया एका ठिकाणी जमवून ठेवल्यात. अजून बाकीचे जमवायचे आहेत. तर आई जमवेल आणि मी फाट्यांची वाहतूक करेन. तर मंडळी आईने आता फाट्यांचा गोयला इकडे वळवून दिला आहे. बघा आता वरती रस्त्यावर नेऊन टाकतोय. आता आई पण आता घेऊन येते फाट्यांचा गोयला. आगोटची फाटी जमवत आहो मी आता. तर मग पावसाळी फाटी मिळत नाही तर आता फाटी जमवतो. ही फाटी काढून येते आणि मी आता फाटी घेऊन चाललो आहे. मंडळी फाट्यांची गोयल्याने आता सावलीतून आणतोय ना तरी देखील घामाघूम होतोय. एवढं ऊन लागतंय आता. आणि आता 1-2 दिवसापूर्वी आता पाऊस देखील पडून गेला. तिकडे दापोली थोडासा पडला पण तिकडे खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी या साईडला पाऊस जास्त पडला. तर मंडळी माझ्या डोक्यावर बघताय चिंबूल आहे. तर फाटी आणतोय ना चिंबूल घेतलं आहे. चिंबूल घेतलं की जास्त डोक्याला ती फाटी रुपत नाही. आईने चिंबूल करून दिलं आहे टॉवेलची. अशी बांधण वाटेवरून असं चालत द्यावं लागतं. मंडळी आपल्या चॅनलवर ना नेहमी आपल्या कोकणातील सर्व सण उत्सव कार्यक्रम
जत्रोत्सव यात्रोत्सव तसेच शिमगा गणपती उत्सव सर्व हे चालू असतात, याचे व्हिडिओ चालू असतात. आजचा व्हिडिओ कायसा वेगळा करतो आहे. आता जवळजवळ फाट्यांचे 7 ते 8 गोले ते रस्त्यावर नेऊन ठेवलेले आहेत. आणि आता थोडा थांबतो आहे पाणी प्यायला. आई देखील थांबले. ऊन देखील भरपूर जोरात ऊन लागतं आहे. रखरखीत ऊन पडलं आहे. हे बांधून ठेव. ते वरची नेतो तिथं आहेत ते. किती वरती आहेत? गोल आहे, गोले आहेत. हा हे बघा मंडळी, रस्त्यावर त्याचं ही सर्व ही फाटी आणून ठेवलेल्या आहेत. फोडलेली फाटी, सुकलेली फाटी आहेत सर्व ही. तर मंडळी जेवढी फाटी बांधलेली होती ना गोयले, तेवढे सर्व नेऊन झालेले आहेत रस्त्यावरती. पाणी आहे इथं वरती, लाल बाटलीत आहे. आणि आई आणि पप्पा इथे आता बिया कुठे आहेत, त्या काजूरच्या बिया काढलेल्या आता. जाऊ ना. चला मंडळी, आता लाकडं वगैरे सर्व फाटी वगैरे नेऊन झालेली आहेत रस्त्यावरती. तर हा सकाळी आलो होतो काहीतरी, आणि 8:30-9 वाजता आलो होतो. आणि आत्ता जवळजवळ 12 वाजायला आलेले आहेत. आणि रखरखत्या उन्हातून सर्व आता फाटी नेऊन झालेली आहेत. तर व्हिडिओ देखील इथंच थांबवतो आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर मंडळी, हा व्हिडिओचा करण्याचं कारण की आता तुम्हाला माहिती असेल, तर आता तिकडे युद्ध चालू होतं. तर आता गॅसवरती म्हणजे गॅस कमी येत होता, म्हणजे सिलेंडर वगैरे कमी येत होते. त्यामुळे सर्व गॅस सिलेंडरसाठी लाईन लावायला लागायची. आणि अजून देखील ते चालूच आहे. तर कोकणातलं मंडळी हे आता फाटी खूप जण फोडतात. आणि मग ती पावसाळी सुकी फाटी असे साठवून ठेवतात चुलीसाठी. आणि मग जवळजवळ डिसेंबरपर्यंत ही फाटी फोडतात. तर आमचं देखील असंच असतं दरवर्षीप्रमाणे. तर तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर का नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.